नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। आरग येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या दिंडी सोहळ्याची आज दिनांक 28 रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सांगता झाली। या दिंडीचे आरग नगरीत आगमन होताच सर्व भाविक भक्तांनी आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। गत 21 तारखेला आरग येथून हा दिंडी सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाला होता। हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगांचा गजर आणि माऊलींच्या जयघोषाने अवघी आरग नगरी दुमदुमून गेली होती। पंढरीची वारी करून परतलेल्या या दिंडीचे आज गावात आगमन झाले। गावच्या मुख्य बाजारपेठेतून विठ्ठल नामाचा गजर करत आणि हरिनामाचे अभंग गात हा दिंडी सोहळा पुढे मार्गस्थ झाला। मुख्य बाजारपेठेत ठिकठिकाणी ग्रामस्थांनी विठ्ठल भक्तांचे मनोभावे स्वागत केले। त्यानंतर स्थानिक विठ्ठल मंदिर येथे या दिंडी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात अधिकृत सांगता करण्यात आली। यावेळी विठ्ठल मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। वारी यशस्वीरित्या पूर्ण करून आलेल्या सर्व भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर पंढरीनाथाच्या दर्शनाचा आनंद आणि भक्तीचे समाधान ओसंडून वाहत होते। या सोहळ्यामुळे संपूर्ण आरग परिसरात आध्यात्मिक आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे। शेवटी तुकारामदादा पाटील यांच्याकडून संत भोजनाचा कार्यक्रम पार पडला। पंढरीची वाट अधिक मास पुरुषोत्तम मास या महिन्यामध्ये 21 तारखेला गुरुवारी आरगेतून श्री विठ्ठल मंदिर आरग येथून दिंडीचं प्रस्थान झालं। प्रस्थान होत असताना आरगेतील सर्व भाविक भक्त, व्यापारी असो, शेतकरी असो, टाळकरी, माळकरी सगळ्यांनी 12 बलुतेदार लोकांनी दिंडीचे स्वागत प्रस्थान करत असताना रांगोळी, सडा आणि फुलाचा वर्षाव करत प्रस्थान केले। वाटेमध्ये जात असताना कुणी सरबत दिले, कुणी नाश्ता दिले, कुणी जेवण दिले, असे करत दिंडी आमची या उन्हातानात पांडुरंगाचं नामघोष करत पंढरपूरला पोचली आणि पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतले। भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद असे सर्वांना वाटलं। यात दिंडीमध्ये सर्व भाविक भक्त असू दे, लहान थोर मंडळी असू दे, ज्याच्यावर जे काम सोपवलं ते अतिशय प्रामाणिकपणे पार पडलं आणि हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि हा सुख सोहळा पाहण्यासाठी देव देखील इच्छा करतात। पण आरगेतील सर्व भाविक भक्तांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं। यामध्ये सर्व लहान थोर मंडळीने भाग घेऊन ही दिंडी आपली आहे, आपल्या गावची आहे, पांडुरंग आपला आहे, आपला मायबाप आहे असं करून ही पांडुरंगाच्या चरणी सर्वांनी लीन होऊन ही दिंडी अतिशय प्रामाणिकपणे आणि पार पडलेली आहे। या भानवाले असू दे, आचार्य असू दे, काही काय कुठली जी सेवा ज्यांना सांगेल ते सर्वांनी करून अतिशय प्रामाणिकपणे ही दिंडी पार पडली। पांडुरंगा यांना हजारो हातानं मदत करू ही पांडुरंगाची प्रार्थना करून मी दिंडीची सांगता करतो। दिंडीची सांगता सोमवारी करण्याचे ठरवलेलं आहे, तरी सर्वांनी यावं हीच माझी सर्वांना विनंती। कुंडली श्री ज्ञानदेव पंडरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। विठ्ठल मंदिराचे पुजारी बोलत आहे। माझी ह्या भगवंताची चरणी सेवा करण्याचा मला बराचसा बरीच सेवा मिळाली आहे। 2003 पासून मी ह्या भगवंताची सेवा करत आहे। तसंच आपल्या ह्या आरगमधून पायी दिंडी सोहळा नवीन काहीतरी योजना आपल्या गावातनं काहीतरी काढावी म्हणून मी 2012ला ह्या आरगमधून पायी दिंडी सोहळा काढला होता। त्यानंतर आतापर्यंत चालत आलेला हा सोहळा आज 21 तारखेला प्रस्थान झाला आपल्या दिंडीचं। तिथून प्रत्येक ठिकाणी वेळ केला, मुक्काम झाला, दुसरा कुचेला झाला, तिसरा गणवणी झाला, वाटंबरे झाला, पहिला पुन्हा संगेवाडी झाला, मग पांडुरंगाच्या चरणी तिथं दर्शनाचा लाभ झाला। 2 दिवस पांडुरंगाच्या चरणी तिथं वावरत राहून सगळा आनंद घेतला। आनंद घेऊन प्रस्थान करून तिथनं परत आज परतीचा प्रवास आमचा पुरा झाला। आज त्या गुरुवारी आमची प्रस्थान ही झाली। त्यानंतर आता उद्या सोमवारी दिंडीची सांगता करण्यात येणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी आरोग्याच्या परिसरातील लोकांनी यावं आणि दिंडीची सांगता करावी हेच मी भगवंताची प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। पाऊली चालते पंढरीची वाट 21 तारखेला आरग गावामधून
या पंचक्रोशीमधून अनेक भाविक भक्तांच्या समवेत पायी दिंडी सोहळा सुरू झाला. ही दिंडी 21 तारखेला पंढरपूरला निघाली आणि आज 28 तारखेला आरगमध्ये परत आलेली आहे. तर या दिंडी सोहळ्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पैशाचा आर्थिक वस्तुरूपाने खर्च झाला आणि हा जो खर्च आहे तर आपल्या गावातील सर्व व्यापारी असतील, शेतकरी वर्ग असतील, टाळकरी असतील, भाविक भक्त आहेत, ज्यांनी या सोहळ्यासाठी आपलं सरळ हाताने तन मन धन अर्पण करून मदत केलेली आहे. तर या सर्वांचं या मंदिर कमिटीमार्फत मी सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे. अशाच पद्धतीनं मदत इथून पुढच्याही कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांकडून व्हावी अशीच अपेक्षा करतो. रामकृष्ण. कुंडली श्री ज्ञानदेव